रामकृष्ण हरी मुलांनो नमस्कार. राधे राधे, राधा राधा. नमस्कार जी सगळ्यांना. रामकृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. डोळे माझे सुजले तर लय उशीर झालेला आहे बघा. म्हणजे एवढं बनवायला वेळ नाही भेटला मला कामामुळं, आणि आता लय उशीर झालेला आहे. रामकृष्ण हरी मुलींनो. बघा, एका गावामध्ये आपले नवरा बायको राहत होते आणि परिवार मोठं होतं. सासू सासरे नंदा जावा भावा सगळ्या होत्या आणि सगळं परिवार हसून खेळून राहत होतं. आणि मग एक दिवस काय झालं, ह्यांच्या एका मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झालं, घरात काय पाळणा नाही हल्ला. मग तसं झाल्यावर मग हे सगळे हसी खुशीनं सगळे चांगलं राहायचे. तर कुणी विचारच केला नाही की बाबा आता मूल नाही आपल्या घरात. सगळ्यांना मुलं झाले, बहिणींना झाले, दोस्त मैत्रिणीला झाले त्यांच्या, आणि अजून आपल्याला मूल नाही झालं. त्यांनी विचारच केला नाही कधी. का तर सगळं हसून खेळून सगळे राहायचे, म्हणून त्यांनी विचारच केला नाही कधी. आणि नंतर मग काय माहिती, मग मुलाचा विचार केला तर बघा, एक मूल झालं 1.5 वर्षाने, दुसरं मूल झालं 3 वर्षाने, तिसरं मूल झालं 5 वर्षाने. अशा करून 3 मुलं झाली. तरी सासूबाई म्हणते, अहो अजून एखादं हो द्या, कशाला ऑपरेशन करताय. अरे बापरे. आणि मग असं करून ते लेकरांचा बाप देवाघरी गेल्यावर मग आता हिला सगळे खडूसोनी करायला लागले. आता 3 लेकरं कशी सांभाळणार. मग तिने म्हणली, आता नवरा तर गेला, आता 3 लेकरं कशी सांभाळू. मग तिने मॉलमध्ये काम बघितलं आणि बघा, लेकरं सोडून सासू सासऱ्यापाशी स्वतः मॉलमध्ये जायची. बघा, सकाळी गेलं 10ला गेलं तर संध्याकाळच्या 5ला 5:30लाच घरी यायचं. बघा, एकलीनं काय करायला पाहिजे. सासू सासरे होते म्हणून हे बघा सगळ्या लेकरांचा सांभाळ करून सगळं चांगलं केलं. आणि सासू सासरे नसतं तर काय केलं असतं तुम्ही सांगा. असं असतंय बघा. रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. हे बघा, एक सासू सासरे घरात असावा. मोठे माणसं आहेत. सासू सासरे घरात नसले, 4 दिवस नसू द्या, ते घर तुम्हाला खाली खाली वाटन. जरी असल्यावर तुम्हाला वाटत असन की हा बाबा ते अवघड्यासारखं होत असन तुम्हाला, पण त्यांच्याशिवाय तुम्हाला मार्ग नाही. आणि त्यांची नक्कीच सेवा करा. रामकृष्ण हरी. मुलींनो, माता बहिणींनो, नमस्कार. डोळे सुजलेत माझे.